आपण आता आहोत पिंपरी चिंचवड शहरातल्या मोसी या ठिकाणी जी दुर्घटना घडली होती। आपण पाहिलं की पाठीमागं हा जो महाकाय ढिगारा दिसतोय, या ढिगाऱ्याखाली एक महानगरपालिकेचीच इमारत या ढिगाऱ्याखाली आली आहे। इमारत देखील खचून कोसळलेली आहे। त्या इमारतीखाली 19 ते 20 कर्मचारी दडले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये अडकले गेलेले आहेत अशी माहिती आत्तापर्यंतची होती। दुपारी झालेली ही घटना साधारणतः 1:30 ते 2च्या दरम्यान। आत्तापर्यंत रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलीस कर्मचारी असतील, NDRFचे जवान असतील, त्याचबरोबर अग्निशामक दलाचे कर्मचारी असतील, या सर्वांनी या ठिकाणाहून आत्तापर्यंत 11 जणांना रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढलेलं आहे। आत्तापर्यंत एक 9:15 9:30च्या दरम्यानपर्यंत आत्ताची जी अपडेट आहे ती साधारणतः 11 जणांना रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढलेलं आहे। आणखी 8 ते 9 जण आत या ढिगाऱ्याखाली कचऱ्याच्या त्या इमारतीमध्ये दडले गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे। आतील लोकांची वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। इथली परिस्थिती अशी आहे की मोबाईल टावरला रेंज नाही आहे, त्याच्यामुळे संपर्क होत नाही। परंतु जसं त्यांच्याशी संपर्क करता येईल कर्मचारी तसा संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत। त्या बिल्डिंगमध्ये गाडले गेलेल्या आतमध्ये दडले गेलेल्या लोकांना हातवारे करून म्हणा किंवा काही वस्तू टाकून कोण कोण त्या ठिकाणी आता सध्या कशा कंडिशनमध्ये हा प्रयत्न केला जातोय। आता या ठिकाणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन येऊन गेलेले आहेत आणि गिरीश महाजनांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं की 11 लोकांना रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढलेलं आहे। अजूनही 8 ते 9 लोक आतमध्ये आहेत, जे रेस्क्यू ऑपरेशन करून लोक बाहेर सुखरूप काढले गेलेले आहेत। त्यामध्ये काही लोकांच्या हाताला लागलेले, पायाला लागलेले, पाय तुटलेले आहे, काही गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। आतापर्यंतच्या या अपडेट आहेत। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, चिंचवडचे आमदार शंकरशेठ जगताप, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे, स्टँडिंग कमिटी चेअरमन अभिषेक बारणे यांच्यासह सत्तारूढ पक्षनेते प्रशांतजी शितोळे, त्याचबरोबर इतर सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षातील काही लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। काही लोक म्हणतायत की साधारणतः 25 ते 26 लोक देखील याच्यामध्ये अडकले जाऊ शकतात। परंतु जे अपडेट आलेले आहे ते गिरीश महाजनांनी जे अधिकृत माध्यमांना बाईट दिलेले आहे त्यामध्ये 11 लोकांना रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढलेलं आहे अशी आतापर्यंतची अपडेट आहे। आपण पाहूयात की मंत्री गिरीश महाजन येथील परिस्थितीबद्दल काय बोलतायत ते। अतिशय दुर्दैवी घटना आज या ठिकाणी घडलेली आहे। अतिवृष्टीमुळे गेल्या जवळपास 30-35 तासामध्ये जो 600 मिलीमीटर पाऊस मला जी माहिती मिळाली त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे तरी अक्षय केली म्हणजे विचारही मनात आला नसेल अशा पद्धतीने या कचरा डेपोमध्ये सगळं पाणी शिरलं आणि त्यामुळे तो सगळा कचरा वाहून आला आणि एवढी मोठी इमारत म्हणजे पत्त्यासारखी या ठिकाणी खाली पडलेली आहे। आणि त्यामध्ये आकडे थोडेफार 1-2 जणांचा फरक पडेल, पण 18 आणि 5 23 जण या ठिकाणी सुरुवात, त्यातले 5 जण सुखरूप इमारत बरोबर ते बाहेर लागले, ते वरच्या मजल्यावर होते, त्यांना थोडं खरचटलेलं आहे। 6 जणांना सगळ्या टीमने बाहेर काढलेलं आहे। त्या ठिकाणी NDRF आहे, या ठिकाणी फायर ब्रिगेडचे सगळे जवान अविरत मेहनत करतायत, NDRF आहे, या ठिकाणी सेनेचे जवानांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे। सगळे युद्धपातळीवर काम चाललेलं आहे आणि त्यांनी 6 लोकांना बाहेर काढलं, म्हणजे 6 आणि 5 11 झाले 23 पैकी। आता 3 लोकांना फायर ब्रिगेडचे जवान आहेत ते खाली जाऊन तिथे थोडं होल केलेलं आहे, त्यातून त्या ठिकाणी दूर आलेले आहेत, तिथपर्यंत हात पोहोचलेला आहे, ते बोलतायत पण त्याला काढता येत नाही। काढता येत तरी यासाठी की त्या ठिकाणी जो मलबा पडलेला आहे तो त्यांच्या पायावर आहे, बीम आहे तिथला या बांधकामाचा, बिल्डिंगचा, इमारतीचा, तो त्याच्या पायावर त्या ठिकाणी। त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमचा पाय हलत नाहीये, पायाला खूप दुखतंय आणि म्हणून ते काढता येते त्या ठिकाणून। आणि म्हणून आता सगळा हा मलबा सापडण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। म्हणजे अजून जवळपास 12 जण, म्हणजे त्यातले 3 जण कॉन्टॅक्टमध्ये आहेत, अजून खालून 3 ते 4 जण बोलतायत, आवाज त्यांचा येतोय, पण आपण तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही, म्हणजे आपल्याला ते दिसलेलं नाहीये। आणि म्हणून अशा पद्धतीने आता हे सगळं वॉर लेव्हलवर, युद्ध पातळीवर काम चाललेलं आहे। काही करून आता, कारण शेवटी तिथेही लिमिटेशन आहे, सगळ्या मशीन एकदम फास्ट लागू शकत नाही। 2 मशीनने काम चाललंय, ते झालं की दुसऱ्या येतात, आळीपाळीने काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। पण 24 तास आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत। सगळे महापालिका असेल, तिथे अधिकारी आहेत, कमिशनर आहेत, तिथे CP साहेब आहेत, सगळेच जण, आमचे आमदार या ठिकाणी आहेत दोघी, आणि सर्वच जण, महापौर या ठिकाणी आहेत, सगळे जण या ठिकाणी थांबलेले आहेत। पण शेवटी जागा कमी आहे आणि सावकाश काम करावं लागणार आहे।
एखाद्या वेळेला जेसीबी पोकल्याचा धक्का वगैरे लागला कुठे आणि इमारत पुन्हा खाली आली तर आपण एक माणसाचा जीव हा महत्वाचा आहे. आमचा प्रयत्न आहे की एकही कॅज्युअलिटी होणार नाही, कोणी याच्यामध्ये आपलं त्याला प्राण त्याचा गमवावा लागणार नाही, अशा पद्धतीने हे ऑपरेशन चाललेलं आहे. थोडा वेळ लागेल, सकाळपर्यंत चालेल, पण मला वाटतं की सगळे सुखरूप बाहेर येतील. आपण पाहिलं की राज्याचे मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधून इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन नेमकी परिस्थिती काय आहे ते सांगितलेली आहे. सांगावा न्यूजसाठी विनय सोनोने, मोसी, पिंपरी चिंचवड.